तर बोंधू अशोक खरात प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे। अशोक खरातच्या मुलीच्या लग्नातील व्हीआयपी वराडींचा शोध सुरू आहे अशी माहिती सूत्रांकडून सध्या समोर येते। सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांसह अनेक वरिष्ठ अधिकारी देखील लग्नामध्ये उपस्थित होते। नाशिक, अहिल्यानगर, मुंबई आणि दिल्लीमधून लग्नासाठी अनेक अधिकारी आलेले होते। काही परदेशी पाहुणे देखील या लग्नामध्ये उपस्थित होते। खरातच्या मुलीच्या लग्न सोहळ्यामध्ये हे सगळेजण उपस्थित होते अशी माहिती आता सूत्रांकडून समोर येते। तर वरिष्ठ अधिकाऱ्यांची एसआयटी कडून माहिती गोळा करण्याचं काम हे सध्या सुरू आहे। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देतात आमचे प्रतिनिधी शुभम बोडके। शुभम, नक्कीच आकांक्षा, आपण बघतोय या भोंदू अशोक खरातच्या मुलीचा जानेवारी महिन्यामध्ये त्या ठिकाणी लग्न सोहळा पार पडला। या लग्न सोहळ्यामध्ये अनेक राजकीय मंडळी या लग्नामध्ये आल्याची माहिती मिळाली होती। मात्र आता यामध्ये जर बघितलं तर या लग्नामध्ये काही IAS IPS अधिकारी देखील त्या ठिकाणी होते। एकूण जर पाहिलं तर या भोंदू अशोक खरातच्या मुलीच्या लग्नामध्ये नाशिक असेल, अहिल्यानगर असेल, मुंबई असेल, दिल्लीसह काही परदेशी पाहुणे देखील या लग्न सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी 2 दिवसांसाठी या लग्न सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाल्याची माहिती मिळाली होती। यामध्ये आपण बघतोय या भोंदू अशोक खरात संदर्भात अनेक महत्त्वाचे काही नेते मंडळांचे जे संबंध आहे ते त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले होते। अनेक नेते मंडळींसोबत त्याचे जवळचे संबंध असल्याचं पाहायला मिळालं होतं। काही फोटो देखील समोर आलेले होते। मात्र यामध्ये सध्या काही वरिष्ठ अधिकारी देखील या भोंदू अशोक खरात सोबत त्याचे काही संबंधित असल्याची माहिती मिळाली आहे। एकूण जर पाहिलं तर या सगळ्या संदर्भामध्ये आता एसआयटी कडनं ही संपूर्ण माहिती गोळा केली जाते। या लग्न समारंभासाठी कोण कोण हे वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांची माहिती गोळा केली जाते, यादी तयार केली जाते आणि या सगळ्या संदर्भात या अधिकाऱ्यांची देखील चौकशी केली जाऊ शकते अशी देखील माहिती आपल्याला वरिष्ठ सूत्रांनी दिलेली आहे। या विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे। जे वरिष्ठ अधिकारी होते ते वरिष्ठ अधिकारी नाशिकमधले असल्याची देखील माहिती आहे। त्यासोबत अहिल्यानगर मधले देखील असल्याची माहिती ही समोर आलेली आहे। आणि या सगळ्या संदर्भात जर पाहिलं तर काही जे भोंदू अशोक खरातचे काळे कारनामे होते तो नेमका कोणाच्या या सगळ्या भरोशावर करत होता, कोणाच्या त्याच्यावर कोणाचं वरदहस्त होतं, ही सगळी माहिती खरं तर एसआयटी कडनं घेतली जाते आहे। आणि यामध्ये धक्कादायक माहिती म्हणजे काही वरिष्ठ अधिकारी जे IAS IPS अधिकारी आहे हे जवळचे या भोंदू अशोक खरातचे संबंधित असल्याची माहिती खरं तर आता एसआयटीला मिळाली आहे। त्यामुळे आता जे पुढील तपास एसआयटीचा सुरू असणार आहे तो या संदर्भात देखील असणार आहे। कारण जे वरिष्ठ अधिकारी होते त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संदर्भातच काही महत्त्वाची माहिती ही समोर येऊ शकते। कारण ज्या पद्धतीने या वरिष्ठ अधिकाऱ्यांची यादी तपासल्यानंतर अजून काही धक्कादायक खुलासा होतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद शुभम या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.